प्रचारात येणं अपेक्षित मात्र ते प्रचारात आले नाहीत. शिवसेना शिंदे गटासोबत त्यांची भूमिका होती. आता परवा अजितदादांच्या सोबत देखील व्यासपीठावर दिसले. राजू खरे नेमके कोणाचे आहेत असा प्रश्न मोहोळ जनतेला पडलाय का आणि आपल्याला काय वाटतंय? राजू खरे हा मी मागे देखील म्हटलं हा अक्कल शून्य आणि पात्रता शून्य असलेला लायकी नसलेला माणूस. त्याने मागच्या निवडणुकीच्या वेळी स्थानिक नेत्यांना 15 करोड रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि ते 15 कोटी रुपये देऊन त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांना विकत घेतलं आणि त्या पद्धतीने त्याने ते तिकीट घेतली. त्याच्या मेरिटवर त्याला तिकीट मिळालेलं नाही. त्याने जो पैसा वाटला त्या पैशाच्या माध्यमातून त्याला तिकीट मिळाले आणि MMRDA अनिल कुमार गायकवाड नावाचा एक भ्रष्ट अधिकारी आहे. हा भ्रष्ट अधिकारी त्याला हा करोडो रुपयांचा पैसा देतो. अशा पद्धतीने अनिल कुमार गायकवाडांचा पैसा MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा पैसा हा या मागच्या निवडणुकीमध्ये वापरला गेला आणि त्या पैशाच्या जोरावर त्याला तिकीट मिळालेलं आहे. त्या पैशाचा माज आणि मस्ती अजूनही राजू खरेच्या डोक्यामध्ये आहे. कोणत्याही पद्धतीची राजकीय पॉलिटिकल मॅच्युरिटी नसलेला हा विवेक शून्य असलेला मूर्ख नालायक छोटा हत्ती आहे. तर ह्याच्या भूमिकेने मोहोळ शहरवासियांना काही फरक पडत नाही. मोहोळ शहरातल्या लोकांना माहिती आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर आम्ही ह्याला मतं दिली होती. याच्या नावावर मतं पडलेली नाहीत. त्यामुळे अशा लायकी नसलेल्या माणसावर आम्ही मोहोळच्या सगळ्या मतदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. ज्या पवार साहेबांच्या नावावर मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी मतदान केलं त्या पद्धतीनेच येणाऱ्या मोहोळ नगरपालिकेला देखील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर आणि त्यांच्या नावावर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून पुन्हा भरघोस मतं ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर पोत्याने मतं निश्चितपणाने पडतील असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे.